चैंपियंस बांधे अपना साथ, समंदर बोलता है ये। राशीद चला आपण मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलेला आहात. चला मॅचला सुरुवात होते. या ठिकाणी पुढची मॅच आमिना अलीजा आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ आठवेज आणि आमिना अलीजा. शेख अब्दुल्ला सर याच्या सोबत आपण तो अवॉर्ड देतोय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु आपण जर पाहताय काय गोलंदाजी चालली आहे. 2 रन्स आलेले आहेत. सुरुवातीचे 2 बॉल, त्याच्यानंतरला 2 व्हाईट बॉल आले. आणि त्या धावचीची संधी आणि अंततः अरबाजला बाहेर जावं लागणार का? कोणता फलंदाज बाद होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. मुरादभाई मिरकर, आपणास विनंती असेल आपण आसनस्थ व्हायचं आहे. या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्या. या बॉल वरती देखील अगदी चुंबेश्वरी फटका फुझेलच्या माध्यमातून चौकार आलाय. 7 रन स्कोरबोर्ड वरती. यावेळेचा बॉल मात्र थोडीशी मिसफील्ड झाली, परंतु धावचीची संधी होऊ शकली असती. 2 चेंडू अजून देखील या पहिल्या ओव्हरमधील शिल्लक आहेत. लक्ष्मणच्या थोडंसं बाहेरचा बॉल आहे. या बॉलवरती जर तुम्ही पाहत असाल तर नक्कीच एक्स्ट्राचे रन्स देखील मिळून जातील. ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय. 1 रन्स याही बॉलवरती मिळालाय. संध्याकाळचं सत्र आपण बघतोय, मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच आपण या समुद्राच्या किनारी संपूर्ण स्पर्धा 9 रन्स आतापर्यंत अगदी थंडगार असं वातावरण आहे. पाण्याच्या आपण पाहायला गेलं तर त्या प्रवाहामध्ये संपूर्ण स्पर्धा समोरच्या दिशेनं हे संपूर्ण अथांग असा समुद्र आहे आणि त्याच्या अगदी बाजूच्या किनाऱ्यावरती या ठिकाणीची स्पर्धा म्हणजेच काय तर बुरुंडी बंदर मोहल्ला प्रीमियर लीग 2025 सीझन 5 मानाची सन्मानाची आणि अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकचा खेळ संपला. 9 रन्स झालेले आहेत. एक विकेट देखील आपल्याला पाहायला मिळालेली आहे. फुझेल असेल आणि त्याचा साथीदार म्हणजे युनुस. राऊंड विकेट गोलंदाजी असू शकणार आहे. इथे चांगला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक असेल थोडंसं या ठिकाणी
मिसफील्ड आणि मिसफील्ड बोले तो 4 रन। कैच पकड़े जैसे मछली को हाथ, बुरानगी के चैंपियंस बांधे अपना साथ। समंदर बोलता है ये मिट्टी खास है, गांव के हाथों में ताकत और आस है। न किसी शहर का रंग न ग्लैम का राख, पर दिल में है क्रिकेट और सपनों का आग। BBMPL समंदर की लहरों से आए ये शल, बुरानगी के गली से स्टेडियम बना ये सीजन 5 है, कहानी है। दुसरा षटकाचा खेळ या ठिकाणी नक्कीच चालू आहे। 14 रन स्कोरबोर्ड वरती युनुस वर्सेस युनुस। युनुस बनाम युनुस हे बॅटल कोणता संघातला युनुस मात्र चांगले एफर्ट्स देतो या मॅच मध्ये देखील पाहावे लागतील। थोडीशी या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर पुढचा बॉल टाकला जातोय, अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न असू शकेल। जोपर्यंत चेंडूला स्वतः गोलंदाज जाऊन कलेक्ट करतील त्याच्या अगोदर दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं रनिंग बिटवीन द विकेट देखील आपण पाहतोय। 1.3 ओव्हर पर्यंतचा खेळ टाकून झालाय। पुढची चेंडू मात्र अजून देखील शिल्लक असतील। स्विच हिट करण्याचा प्रयत्न फुझेलच्या बॅटमधून केवळ एकच रन मिळणार आहे। तुम्ही सरळ बॅटने डिफेन्स करत देखील 1 रन मिळाला असता, परंतु या ठिकाणी थोडासा वाकड्या बॅटचा प्रयत्न देखील केलाय। आडव्या बॅटने चेंडूला खेळलं गेलं होतं फक्त आणि फक्त डिक्लेअर झोन कडे आपण त्यानं देखील पाहिलं खेळताना। तर पुढचा बॉलला कसा सामोरा घेतला जातो, लेग स्टंपच्या थोडंसं या ठिकाणी बाहेरचा बॉल, पुन्हा अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय। डाव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल होता। बॉलरच्या हातामध्ये चेंडूला खेळला आणि अंततः 4 रन्स मिळू शकतील। कमालचा स्ट्रोक चौकार। जैसे मछली को हाथ, बुरानगी के चैंपियंस बांधे अपना साथ। समंदर बोलता है ये मिट्टी खास है, गांव के हाथों में ताकत और आस है। न किसी शहर का रंग न ग्लैम का राख, पर दिल में है क्रिकेट और सपनों का आग। BBMPL समंदर की लहरों से आए ये शल, बुरानगी के गली से स्टेडियम बना ये सीजन 5 है। शेवटचा बॉल या ओव्हर मधील फुझेलनं चांगली बॅटिंग केले, चौकार आलाय। पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक असू शकेल। 1 रन घेतला। षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त। लॉस ऑफ पॉइंट 22, 22 रन्स एका डावात 2 चा खेळ संपलाय। कहानी है नया, मोहल्ले का रंग और गांव की पहचान। शॉट घूमे जैसे चक्रव्यूह का ज्ञान, समंदर भी बोले क्या खेल है भाई। BBMPL जहां क्रिकेट बन गया है भावनाएं। तिसरा षटक अर्षदच्या माध्यमातून फेकलं जाईल। व्हाईट बॉल सुरुवात मात्र व्हाईट बॉलने केली आहे। त्यांची सुरुवात चांगली, त्याचा अंत देखील चांगलाच होत असतो। अवेळा चेंडू हवेमध्ये आहे आणि एक संधी आय थिंक होती का, बॅटचा स्पर्श होता का, असे अनेक सवाल येऊ शकतील, परंतु बॅटरची बॉडी लँग्वेज सांगते चांगले सुखरूप आहेत। मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय। चला या पुढची मॅच असेल आतिफ फायटर्स विरुद्ध शहजान स्ट्रायकर्स। या दोन संघांमधलं बॅटल असेल आतिफ फायटर्स आणि शहजान स्ट्रायकर्स। आणि आपण टॉस करण्यासाठी मुरादभाई मिरकर यांच्या शुभ हस्ते तो टॉस करणार आहोत। आतिफ फायटर्स आणि शहजान स्ट्रायकर्स या दोन संघांमधलं पुढचं बॅटल बघायला मिळू शकेल। आणि जे सर्व खेळाडू असतील बॅनरच्या समोर उभे आहेत त्या सर्वांनी थोडं मागे उभं राहायचंय। फजल सर, आपल्या आजूबाजूचे जे प्लेयर आहेत बॅनरच्या समोर उभे आहेत त्यांना थोडंसं आपण नक्कीच मागे करायचंय। सर या संपूर्ण स्पर्धेसाठी देखील आपल्याला चांगल्या पद्धतीचे जे आश्रयदाते नक्कीच दाबलेले आहेत। स्कोर कार्ड 3 सेकंद संपलाय। 26-26 लॉस ऑफ 1 विकेट।
चार किनारा करता है क्लैप्स और हर मैच में मिलती है दिल की टक्स बेबी अकेल इट्स अ फेस्टिवल ऑफ द फ्लेम थँक्यू। त्याचबरोबर मुरादभाई मिरकर साहेबांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी 1000 रुपयाची देणगी आली, सो त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। मॅच खूप मोठी आपल्याला पाहायला मिळते, दोन्ही संघ तितकेच बलाढ्य राहिलेत। शेवटचा षटक असेल, फुल टॉस बॉलला खेळायचं होतं ऑनला, पण तो चेंडू गेलाय ऑफला। अशा प्रकारचं दृश्य आपण पाहतोय। स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर फलंदाज आतापर्यंत प्रभावित केले त्यांनी बॅटिंग करताना। युनुस स्ट्राईकला 4 बॉलला त्यांनी फेस केले, अजूनही त्याचं खातं उघडलेलं नाही, पण तू ज्यावेळेला त्याचं खातं उघडलंय ना, अगदी भन्नाट वेगवान फटका चौकाराच्या साहाय्याने त्यांनी स्वतःचं खातं उघडलंय। इथे हा चांगला बॉल टाकलाय, सोरे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळू शकेल, ऑनला चांगला ड्राईव्ह केलेला आहे। या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच रन मिळणार आहे। तवकेर गोलंदाजीसाठी शेवटचं षटक हँडल करतोय आणि या शेवटच्या षटकातील अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे। फुझेननं 14 बॉल फेस केले, ज्याच्यामध्ये 20 रन्स बनवलेत। युनुसनं 7 बॉल मात्र फेस केलेत, केवळ 5 रन्स बनवले। आणि आपण पाहताय तर टीम एजे हा जो संघ आहे थोडासा या बॉलला सरळ बाहेर मारण्याचं काम केलंय, थोडासा अग्रेसिव्हपणा दिसला फलंदाज फुझेलच्या माध्यमातून। बॉल घूमे हवा में शॉट लगे सीके पार, उठेगा बुरानी मिलेगा सबको प्यार। गाँव के सिपाही क्रिकेट के सुल्तान, किनारे पे लिख रहे अपना इतिहास निर्माण। न स्पॉटलाइट न कमेंटरी लाउड, बस मिट्टी समंदर और अपना क्राउड। चिलचिलाती धूप लेकिन चेहरा रोशन, ये खेल नहीं सिर्फ ये है जुनून का पोषण। बॉलर आए जैसे तूफान लेके, बैट्समैन मारे शॉट मचाए लहरों में रेगे। कैच पकड़े जैसे मछली को हाथ, बुरानी के चैंपियंस बांधे अपना साथ। समंदर बोलता है ये मिट्टी खास है। त्याचबरोबर जाऊया मैदानाच्या आतमध्ये, यावला नो बॉलचा इशारा आहे आणि साथीदारावरती प्रहार केलाय, 4 रन्स मिळू शकले असते। आणि इथे आपण सर्वजण आसनस्थ झालेले आहात, बसलेले आहात। इथे जे खेळाडूंपैकी इथे खेळाडू प्रत्येक टीम मधले आहेत, त्यांना विनंती करतो की आपण बॉर्डर लाईनचा ताबा घ्या। स्कोर कार्ड 34 रन्स फ्रंटफूटचा वापर करायचा आहे आणि षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय। स्कोर कार्ड 34 झाले, टार्गेट 35 धावांचा आहे। आपण पुढचा टॉस घेतोय, सैतान स्ट्रायकर्स आणि त्याचबरोबर आतिफ फायटर्स या 2 संघांमधलं बॅटल। मुरादभाई मिरकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय। टॉस का बॉसच्या इथे टॉस केला जातोय। त्याचबरोबर राशीद सर, आपणास विनंती असेल की आपल्या सोबत जे असतील सर्व जे खेळाडू त्यांना विनंती करूयात आपण बॉर्डर लाईनच्या दिशेने मार्गस्थ व्हा। सगळ्यांना बॉर्डर लाईनच्या दिशेने अगदी मागच्या बाजूला आपण त्या बॅनरच्या मागे सर्वांनी उभं राहायचंय। या आपण पाहायला गेलं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, आमचं खरंच मोलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून केलंय ते मुश्ताक दलवी सर यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला चांगलं या ठिकाणी मार्गदर्शन देखील केलंय आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला चांगलं योगदान देखील मिळालेलं आहे। त्याचबरोबर तसोवर भाई खान असतील, त्याचबरोबर FS क्रिएशन, अगदी आपण पाहायला गेलं तर बायनोवल लेझर कटिंगचं एकमेव असं दापोलीतील सर्व जलद गतीचं क्रिएशन्स आहेत। त्याचबरोबर तसोवर भाई खान यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केले। त्याच्यानंतर दापोली तालुक्यातील एक सर्वोत्तम आणि आपल्या विश्वासाचं नेटवर्क म्हणजे जिपर नेटवर्क यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला चांगलं नेटवर्क प्रोव्हाइड केलेलं आहे। त्याचबरोबर ग्लोबल टूर्स अँड ट्रॅव्हल्स, त्याच्यानंतरला
फातिमा डेकोरेटर्स आणि एजे, त्याचबरोबर मनस्वी इन्फोटेक, या सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. सर्व देणगीदार, सर्व पुरस्कर्त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊ, थोडासा फ्लिक करायचा आहे. चेंडू थोडासा लेट करण्याचा प्रयत्न अर्षदच्या माध्यमातून झाला. 35चा त्यांना पाठलाग करायचा आहे. सुरुवातीच्या बॉलवरती आपल्याला पहिला बॉल वाईट पाहायला मिळाला, त्याच्यानंतर एक सिंगल स्ट्राईक रोटेट केली. इथे ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय, सुंदर क्षेत्ररक्षण. वा, या ठिकाणी नक्कीच 3 रन्स वाचवण्याचं काम केलेलं आहे. सायंकाळचं सत्राला या ठिकाणी खरंच अगदी शांतशी हवा पाहायला मिळते. समुद्राच्या किनाऱ्यावरती अथांग सागर समुद्र आपल्याला पाहायला मिळतो. या अथांग सागराच्या किनारी संपूर्ण स्पर्धा म्हणजेच बोरोंडी बंदर मोहल्ला प्रीमियर लीग 2025 सीझन 5 आहे. इथे जोरदार अपील केलेली आहे, लाऊडली अपील केली आहे. थोडीशी चर्चा करतायत अंपायर, त्यांच्याकडे देखील कीपर, परंतु थोडं या ठिकाणी पण पाहायला गेलं तर चर्चा करत असताना अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन, नो आर्ग्युमेंट. किसी के पार उठेगा बुरानी, मिलेगा सबको प्यार. गाँव के सिपाही, क्रिकेट के सुल्तान, किनारे पे लिख रहे अपना इतिहास निर्माण. न स्पॉटलाइट, न कमेंटरी लाउड, बस मिट्टी, समंदर और अपना क्राउड. चिलचिलाती धूप लेकिन चेहरा रोशन, ये खेल नहीं सिर्फ ये है जुनून का पोषण. बॉलर चला 4 रन झालेत, एक महत्वाची विकेट. न्यू बॅटर झाला लगेच. बासित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, क्रमांक 3 वरती त्याला पाठवलंय. 4 रन स्कोरबोर्ड वरती आहेत, 35चा पाठलाग करतायत. मॅच अजून बाकी आहे. संकट काळामध्ये स्वतःला नक्कीच सांगा, शर्यत संपले नाही, अजून तुम्ही जिंकलेले नाही आहात. या मॅच मध्ये एक आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजाचा हल्ला बॉल राहिलाय. इथे विकेटचं बटन, दांडी गोली केली, यश उद्ध्वस्त केलेत. शादाब जाकर, चला आपली मॅच आहे. यापुढे आपण लगेच कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधा. यापुढची मॅच रसिन चॅलेंजर्स आणि 4A वॉरियर्स या 2 संघांमधलं बॅटल असेल. शेजान स्ट्रायकर्स आणि आतिफ फायटर्स या 2 संघांमध्ये याच्या नंतरची मॅच, आणि त्याच्या पुढे आय थिंक ती मॅच खेळली जाईल. इथे 4 रन्स मिळत आहेत, चौकार आलाय. वाह, कैच पकड़े जैसे मछली को हाथ. बुरांडी के चैंपियंस बांधे अपना साथ. समंदर बोलता है ये मिट्टी खास है. चौकार आलाय. आता थांबायचं नाव घेत नाहीये फलंदाज फयूम. थोडासा दुखापतग्रस्त आहे, पण तो दुखापतग्रस्त असत असताना आपण म्हणतो ना, वाघ जखमी झाला तर कधी शिकार करायचं तो सोडत नसतो. तो परत जातो, ती दहशत, आणि तोच दरार घेऊन अगदी त्या जंगलामध्ये जातो. स्कोर कार्ड मात्र आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत 9 रन्स, 2 विकेट गेलेले आहेत. षटकाचा खेळ संपलाय. शादाबाई जाकर आणि इथे सरळ बाहेर मारलाय. विकेटचं बटन. अमिला अलीचा संघ थोडासा बाईक फुटला गेलाय. जिंकायचं असेल तर विश्वास स्वतःवरती पाहिजे.
राऊंड द विकेट गोलंदाजी पुढचा बॉल असेल अरबाजचा. पहिल्याच बॉलवरती विकेट आणि सुरुवात चांगली या षटकाची केली. युनुस बॅट्सची कडा घेतली आहे. विकेटचं पतन. जबरदस्त बॉलिंग. ग्लैम का राख पर दिल में है क्रिकेट और सपनों का आग. BBMPL समंदर की लहरों से आए ये शल. बुरौंडी के गली से स्टेडियम बना ये सीजन 5 है. कहानी है नया मोहल्ले का रंग और गांव की पहचान. शॉट घूमे जैसे चक्रव्यूह का ज्ञान. समंदर भी बोले क्या खेल है भाई. BBMPL जहां क्रिकेट बन गया है. हॅट्रिक बॉल आहे. गोलंदाज हॅट्रिक वरती आहे. अरबाज हॅट्रिक वरती आहे. फ्रंट फूटचा वापर केलाय पण तो हॅट्रिक मात्र होणार नाहीये. 1 रन्स भन्नाट वेगानं कंप्लीट केलाय. संघाचं स्कोर कार्ड आता डबल डिजिट मध्ये 10 रन्स. 15 बॉल मध्ये 25 रन्स पाहिजेत. 35चा पाठलाग करतो बॅटिंग करणारा संघ. फयूम पुढचा बॉल हँडल करण्यासाठी तयार आहे. ऑफ ड्राईव्ह केलाय आणि यावेळेचा स्ट्रोक सरळ 4च मिळत आहेत. चौदा बॉल 21 ची गरज आहे. 14 मध्ये 21 पाहिजे. अगदी दिमागदार फटका त्या ठिकाणी खेळला गेलाय. हाताचा स्पर्श आपण बघतोय आणि अंततः मात्र चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेनं. राऊंड विकेट गोलंदाजी केली जाईल. ऑनला ड्राईव्ह केले. पुन्हा एकदा 4 रन्स मिळत आहेत. फयूम का बल्ला भाई माशाल्लाह सुपर. बारा बॉलला आता 16 रन्स पाहिजेत. 19 झालेत. 12 मध्ये 16 पाहिजेत. इथे चांगला ड्राईव्ह केलाय. त्या बॉलला फक्त आणि फक्त 1 रन्स मिळणार आहे. जिंकण्यासाठी 11 मध्ये 15 रन्स पाहिजेत. हे षटक इथून खूप महत्वाचं आहे. इम्पॉर्टंट षटक आहे. मॅच मधलं काय अपलट करून देणारं षटक असू शकेल दोन्ही टीमसाठी. सरळ ऑफला ड्राईव्ह करत असताना 1 रन्स मिळणार आहे. पुन्हा स्ट्राईक रोटेट झाली. आता तौकीर आहे. तौकीर स्ट्राईक मार्क वरती. पुन्हा एकदा ऑफला क्षेत्ररक्षक असू शकेल. 1च रन्स याही बॉलवरती. सुरुवातीचे 3 बॉल योग्य टप्प्यावरती आणि 3 बॉलवरती 3 सिंगल आलेत. 9 बॉल 13 रन्स. आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजी अगदी सुरेख. ऑफला चांगला ड्राईव्ह देखील केलेला आहे. क्षेत्ररक्षक असू शकतील. धावचीची संधी परंतु यावेळेला आपण पाहायला गेलं तर काय घडलंय. अंपायरचं डिसिजन शेवटचं राहील. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अगदी जबरदस्त असं रनिंग बिटवीन द विकेट. आज 25 जून 1983 मध्ये पहिल्यांदा भारताने वर्ल्ड कप देखील जिंकला होता आणि आज तोच दिवस आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने तो वर्ल्ड कप देखील जिंकला होता. 25 जून 1983 मध्ये तो वर्ल्ड कप जिंकला गेला होता आणि भारताने पहिल्यांदा अगदी वर्ल्ड कपवरती सोनेरी अक्षरानं नाव कोरलं होतं. संघर्ष खूप क्रिकेटचा प्रचंड मोठा राहिला आहे. अगदी लिजेंडरी क्रिकेटर्स आपण कपिल देव यांच्या माध्यमातून देखील पाहिलं. त्यांच्या नेतृत्वाखाली 25 जूनला 1983 मध्ये त्यावेळेचा तो वर्ल्ड कप जिंकला. त्याच्यानंतर 2011ला आपण पाहिलं होता महेंद्रसिंग धोनी यांच्या अगदी नेतृत्वाखाली भारतानं तो दुसरा वर्ल्ड कप जिंकला होता. राऊंड द विकेट पुढचा बॉल आहे. यावेळचा स्ट्रोक मात्र फयूमच्या बॅटमधून ऑफच्या दिशेने खेळला आहे. 1च रन्स याही बॉलवरती. 3चा खेळ संपलाय. स्कोर कार्ड 25. लॉस ऑफ 4 विकेट. 6 मध्ये 10. 6 बॉल 10 धावांची गरज आहे.
किनारे बिछा मैदान, मिट्टी हवा और दिलों. चला फार वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घ्या. 6 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 10. कौन जिंकणार है या मैच में? ओलरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती, उसे स्वीकार करो. क्या कम रह गए देखो और उसमें सुधार करो. अगर जीवन में सफल होना है तो शेन नींद सब त्यागो तुम, और संघर्ष का मैदान मत छोड़कर भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की मित्र कभी हार नहीं होती. आणि या मैदानाच्या आतमध्ये जे प्रयत्न करतील ना ते यशस्वी बनू शकतील. 5 मध्ये 9 रन्स पाहिजे. यावेळेला चांगला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक असणार आहे. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, फंबल होताना पाहायला मिळाला. अंपायरचा इशारा, बॉल मात्र डेड घोषित केलाय. म्हणजे कोणताही या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर डिसिजन्स नसेल. डेडचा इशारा, बॉल मात्र ग्राह्य धरला जाणार नाही. 5 बॉल 9 धावांची गरज आहे. रसिक प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये संपूर्ण स्पर्धा आपण बघतोय. मान्यवर देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यावेळेचा सरळ चेंडू गॅप मध्ये आहे. नौकरच्या बाटमध्ये 4 रन्स आहेत. 4ला 5 रन्स. लौंडे बना रहे रात सूरज के नीचे, तन भी जले पर क्रिकेट के लिए दिल कभी न तले. न शूज ब्रांड वाले न स्पॉन्सर का नाम, बस 4 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. काय बॅटल आपण ते बघितलं. यष्टीच्या भागा असणारे कीपर, त्यांच्या माध्यमातून चांगली कीपिंग. 3 बॉल 4 ची गरज आहे. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला. फयूम तयार असेल, ज्या फयूमनं दुखापतग्रस्त असताना देखील मॅच मध्ये 18 रन्स बनवले. 180च्या स्ट्राईक रेटनं इथे रन्स काढले. 10 बॉल मध्ये 18 रन्स. 35चा पाठला करत असताना फ्रंटफूटचा वापर केला. क्षेत्ररक्षक असणार आहे. चांगले एफर्ट्स देखील दिलेत. 1च रन्स वरती समाधान मानतायत हे दोन्ही खेळाडू. 2 बॉल 3 ची गरज आहे. 2 मध्ये 3. 2 बॉल 3 धावांची आवश्यकता. फ्रंटफूटचा वापर. यस, मॅच विनिंग स्ट्रोक. तवकीरच्या बॅटमधून चौकार विनिंग स्ट्रोक आलाय. सामना जिंकला आमिना अलीचा या टीमला अभिनंदन. बॉल ये BBMPL है किनारे का खेल, जहाँ दर्द भी है पर जुनून का मेल. बुरांदी का गर्व, मोहल्ला का स्टाइल. सीजन 5 आया, सब करेंगे फाइल. बॉल घूमे हवा में, शॉट लगे सी के पार. उठेगा बुरांदी, मिलेगा सबको प्यार. गाँव के सिपाही, क्रिकेट के सुल्तान, किनारे पे लिख रहे अपना इतिहास निर्माण. न स्पॉटलाइट न कमेंटरी लाउड, बस मिट्टी समंदर और अपना क्राउड. चिलचिला के धूप लेकिन चेहरा रोशन. ये खेल नहीं सिर्फ ये है जुनून का पोषण. बॉलर आए जैसे तूफान लेके, बैट्समैन मारे शॉट मचाए लहरों में रेके. कैच पकड़े जैसे मछली को हाथ, बुरांडी के चैंपियंस बांधे अपना साथ. समंदर बोलता है ये मिट्टी खास है, गांव के हाथों में ताकत और आस है. न किसी शहर